तर असा हा अध्याय आहे, की इथं गोहत्यासारखं जे पाप आहे, तर त्या पापातून सुद्धा मुक्त होण्यासाठी नर्मदा नदी, नर्मदा मातेचा आश्रय घेतला असता, असं महाभयंकर पापसुद्धा नष्ट होण्याची क्षमता मैयाच्या सहवासात केलेल्या साधनेमध्ये आहे. हे या अध्यायात स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मैयाच्या सहवासात केलेले यज्ञ-याग, त्यानंतर तपस्या, अ, यामध्ये अ, भयंकर ते भयंकर पाप नष्ट करण्याची क्षमता आहे. आणि का क्षमता आहे हे सुद्धा या अध्यायाच्या अंती सांगितलेलं आहे. कारण जेवढे कल्प झाले आहेत आत्तापर्यंत, तेवढे सर्व कल्प नर्मदा माता, नर्मदा नदी नष्ट झाली नाही आहे. आणि त्यामुळे तिच्यामध्ये तेवढंच सामर्थ्य आहे, की तिच्या तटी, तिच्या सहवासात साधना केल्यानंतर तिच्या ऊर्जेच्या आणि तिच्या कृपेमुळे जे काही त्या जीवाच्या हातून पाप घडले असतील, ते सर्व पाप त्या सर्व पापांच्या प्रभावातून मुक्त करण्याचं सामर्थ्य तिच्या तटी केलेल्या साधनेमध्ये आहे. अ, अ, हे इथे या अध्यायात सांगितलेलं आहे. आणि आत्तापर्यंत आपण पाहिलं तर असे कितीतरी प्रकारची पापं जवळ-जवळ ह्या विश्वामध्ये मानवाच्या हातून जेवढे काही पाप होतात, तेवढे सर्व पापांचं वर्णन इथे केलेलं आहे. आपल्याला अनेक पापं माहीतसुद्धा नाही आहेत. एवढी सारी पापं इथं वर्णन केलेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे ही पापं, काही पापं देवतांकडून पण घडली आहेत, काही ऋषीमुनींकडून घडली आहेत, काही मानवांकडून घडली आहेत, काही पशु-पक्ष्यांकडून घडलेली आहेत. तर त्या सर्वांनी सुद्धा मानवासहित सर्वांनी नर्मदा तटी आश्रय घेतल्यानंतर ते घडलेल्या पापातून मुक्त झालेले आहेत. हे प्रत्येक अध्याय ही असा अनुभव प्रत्येक अध्यायात आपणाला शिकायला मिळत आहे.